प्राजक्ता, प्राजक्ता, हॅलो हॅलो प्राजक्ता, फिशरीची आहेस का? सौरभ, हॅलो, तुम्हाला आवाज येतोय का माझा? हो मॅम, येतो मला. बरं. प्रज्वल, मग तू मला पोस्टर प्रेझेंट केलेला व्हिडिओ आणि पोस्टर दोन्ही गोष्टी पाठवलेल्या नाहीत, म्हणजे मॅडम पर्यंत आणि त्या माझ्यापर्यंतही आलेल्या नाहीत. हो मॅम, माझं फक्त व्हिडिओ करायचं थोडंसं राहिलंय, ते मी पाठवतो संध्याकाळपर्यंत. बरं, ठीक आहे. मागच्या लेक्चरला कुणीच नव्हते आणि आपल्या फिशरीचे लेक्चर रेग्युलर होतात, तुम्ही का लेक्चरला राहत नाही? म्हणजे काही प्रॉब्लेम आहेत का? मॅम, लास्ट वीक मी जरा आजारी होतो, त्यामुळे नाही केलं दुसरी लेक्चर. ओके. सौरभ, सौरभ. हा मॅडम, हम्म. मी जरा बाहेर गेलो त्यामुळे नव्हतो गाडीवर त्या दिवशी. अरे, एकच दिवस नसतं ना आपलं लेक्चर? नाही, दुसऱ्या दिवशी परत झालंच नाही, आम्ही होतो. शनिवारचं झालंच नाही मागच्या आठवड्यातलं. मग काही तुमचे काय म्हणतात वेबिनार असतात, काही प्रोग्राम्स असतात, ते अटेंड करायचे असतात म्हणून लेक्चर होते. मागच्या आठवड्यात लेक्चर त्याच्यासाठी झाले नाही, तुमचा प्रोग्राम होता ना. हो. मग तुम्ही ते नाही का अटेंड करत? नाही, होतो का आम्ही तिकडे मग. बरं, चला. आतापर्यंत आपण काय पाहिलंय बरं, सांगा मला. पीपीटी दिसते? हो, दिसते. ओके. तुम्हाला आता ISE फर्स्ट, बरोबर आहे? तुमची ISE फर्स्ट 10 तारखेपासून सुरू होत आहे आणि तुमच्यापर्यंत टाइम टेबल आलेला आहे. आलाय ना? आलाय का टाइम टेबल? हो मॅम, आले. ओके, टाइम टेबल आलेला आहे. तर आपल्या फिशरीचे 2 तुमचे पेपर असणार आहे, स्पेशलचे, आणि 2 कॉमनचे पेपर असणार आहे. 2 कॉमनच्या पेपरमध्ये तुम्हाला मॉलिक्युलर सेल बायोलॉजीचा पेपर आहे आणि बायोस्टॅटचा पेपर आहे. निकिता, त्या दिवशी विचारत होतीस तू मला की मॅडम आमचे कॉमनचे पेपर कुठले आहेत, बरोबर आहे? हो. मॉलिक्युलर सेल बायोलॉजी आणि बायोस्टॅट हे 2 तुमचे कॉमन पेपर आहेत. आणि आपले दोन कुठले? तर एक काय फिशरी बायोलॉजी सेकंड अँड ॲक्वाकल्चर मॅनेजमेंट, बरोबर आहे? आणि दुसरा पेपर जो यादव सर शिकवतात तो पेपर. म्हणजे असे तुमचे 4 पेपर आहे आणि त्या 4 पेपरचं प्रिपरेशन तुम्हाला करायचंय, बरोबर आहे? आतापर्यंत आपण काय काय शिकलेलो आहे बरं आतापर्यंत? म्हणजे जे मागच्या आठवड्यातलं लेक्चर झालं तिथपर्यंत आपण काय शिकलेलो आहे ते मला इन शॉर्ट सांगा. फिश ऑर्गन्स, बरं. टाइप्स ऑफ फिन्स, बरं. स्पेशल ऑर्गन्स इन फिश, आय, एज डिटर्मिनेशन, एज अँड ग्रोथ डिटर्मिनेशन ऑफ फिश, food, special food nutrition for different stages of fish, like larval stage. बरं. एज अँड ग्रोथ डेव्हलपमेंट ऑफ फिशेस मध्ये आपण कुठल्या कुठल्या मेथड पाहिल्यात, लक्षात आहे का? मी तुम्हाला सगळ्या पीपीटीज पाठवलेल्या आहेत. पीपीटीज मध्ये नोट्स आहेत बऱ्यापैकी. आणखी जर तुम्हाला मटेरियल असेल, लागत असेल, हवं असेल तर मला सांगा, मी आणखी पोस्ट करते. मग जे पेपर्स वगैरे आहेत ते पाठवते, मग तुम्ही त्यातून नोट्स काढू शकता. ठीक आहे? इयर स्टोन मेथड बघितली आपण एज डिटर्मिनेशन साठी. परत बोन मेथड, आणखी एक मेथड बघितली आपण, कुठली प्रज्वल? स्केल मेथड पाहिली का? स्केल मेथड पण पाहिली आपण. स्केल मेथड, नंतर बोन मेथड, आणि अजून एक कुठली?
स्टोन मेथड. ओके, या 3-4 मेथड आपण बघितल्या. बरं, आणखी काय पाहिलं आपण त्याच्या पुढं? रिमाइंड करा, म्हणजे काय की लिपिड पर्यंत आपला जेवढा सिलेबस झालेला आहे तेवढा सिलेबस तुम्हाला ISE फर्स्ट मध्ये येणार आहे. ठीक आहे. सो म्हणून मी तुमच्याकडनं एक रिवाइंड करून घेते की कुठपर्यंत आपलं झालंय आणि काय काय झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास कुठला करायचा आहे ते. ठीक आहे. नंतर काय शिकलो आपण? न्यूट्रिटिव्ह रिक्वायरमेंट ऑफ फिन फिशेस. त्यामध्ये आपण किती एक्झाम्पल्स पाहिले? एक्झाम्पल पाहिले का आपण? काही कटलाचं पाहिलं, रोहू, मृगल, देन बारामुंडी, आणखी सिप्रिनस. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की जे न्यूट्रिएंट्स आहेत कुठले, तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड, विटॅमिन्स अँड मिनरल्स. हे ज्या लाईफ स्टेजेस आहेत, त्या फिंगरलिंग्स आहेत, लार्वी आहेत, ॲडल्ट आहेत, यांच्यानुसार त्यांच्या स्टेजेसनुसार त्यांची न्यूट्रिटिव्ह रिक्वायरमेंट कशी आहे. बरोबर आहे. तर आपण सर्वात आधी ज्या फिंगरलिंग्स असतात आणि लार्वी असतात त्या ॲडल्ट पेक्षा त्यांची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कशी असते? हाय असते. त्यांना त्यांची प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजसाठी त्यांना न्यूट्रिशन हे जास्त लागते. इथपर्यंत पाहिलं. त्याच्यानंतर आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये फर्स्ट पाहिलं प्रोटीन. प्रोटीनमध्ये आपण प्रोटीनचं क्लासिफिकेशन पाहिलं. देन अमिनो ऍसिड्स. प्रोटीनच्या क्लासिफिकेशन मध्ये काय पाहिलं आपण? प्रोटीन्स आर क्लासिफाईड किती याच्यात? प्रोटीन कसं पाहिलं आपण? त्याच्या लेवल्स, क्लासिफिकेशन लेवल्स किंवा क्लासिफिकेशन टाइप्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. बघितलं का आपण काही? Proteins can be divided into 4 types. First is primary proteins, secondary proteins, tertiary structure and the quaternary structure. हे 4 स्ट्रक्चर पाहिले का आपण? ओके. देन अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड मध्ये काय पाहिलेलं आहे आपण? क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड मध्ये फर्स्टली पाहिलेलं आहे आपण अमिनो ऍसिड, त्याचा फॉर्म्युला, कुठले ग्रुप त्याला जॉईंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलेलं आहे आपण क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स, सॉरी अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ आर ग्रुप, म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवरती अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन किती ग्रुपमध्ये होतं? क्लासिफिकेशन किती ग्रुपमध्ये होतंय अमिनो ऍसिडचं? आपण पाहिलेलं आहे का हे? सौरभ, अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन फंक्शनल ग्रुपनुसार किती टाइप मध्ये होतं? नॉन पोलार, ॲलिफॅटिक, आर ग्रुप, ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड्स, पोलार ऍसिड्स, निगेटिव्हली चार्ज अमिनो ऍसिड. हे काही बघितलंय का आपण? काय आहे या गोष्टी सगळ्या? जे टॉपिक मी सांगते हे टॉपिक काय आहेत, कशाशी रिलेटेड आहेत? पुढचं सांगायचं आणि मागचं सपाट असं सुरू आहे तुमचं. मागे मग काय झालेलं आहे? आता काय तुम्ही ISE फर्स्ट मध्ये करणार आहे सांगा मला. जर क्वेश्चन याच टॉपिकवर असले तर आपण सॉल्व्ह करणार आहोत का? नाही. मग मागचं काय झालेलं आहे तेवढं मला रिवाइंड करा तुम्ही. पॉझिटिव्हली चार्ज अमिनो ऍसिड्स, याच्यामध्ये आपण काही फॉर्म्युलेज पाहिली का? काही एक्झाम्पल्स पाहिले का? किंवा त्यांचं क्लासिफिकेशन ते कसं झालेलं आहे काही माहिती आहे का? निकिता मॅम ते एवढं आठवत नाही. रिवाइंड होत नाही का?
पीपीटीज नाहीये का तुमच्याकडे? मॅम पीपीटी नाही येत परत स्टडी करायला. त्या दिवशी जेवढे स्क्रीनशॉट मारले आणि फास्ट मध्ये होते त्यामुळे जास्त मी क्लासरूमला तुम्हाला पीपीटी पाठवलेल्या आहेत. हो मॅम. मग तू क्लासरूमला तर तू आहेस ना? हो मग मॅम आज बघते मी सगळे क्लासरूम नोट्स घेते. किती नोट्स आहेत बघा. क्लासरूमला सगळ्या नोट्स मी अपलोड केलेल्या आहेत आणि प्रोटीन्सच्या मे बी अपलोड करायच्या बाकी असतील त्या आत्ता लेक्चर झाल्या मी अपलोड करते. ठीक आहे. म्हणजे मग बघा तुम्ही. हे झालंय का बरं आपलं? स्क्रीन दिसते? हो. हे झालंय का आपलं? हा झाले. झालंय ना? ते टाईप झालेत आपले. हम्म. हो झाले ते टाईप. Okay, so classification of amino acids on the basis of functional group. त्या दिवशी सांगताना मी प्रत्येक गोष्ट यात समजून सांगितलेली. नॉन पोलार ॲलिफॅटिक फंक्शनल ग्रुप म्हणजे यामध्ये कुठे कुठला फंक्शनल ग्रुप ऍड होतो आणि त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. बरोबर आहे? नंतर आपण इसेन्शियल अमिनो ऍसिड्स कुठले आहेत, देन नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स कुठले आहेत, कोणते अमिनो ऍसिड्स ऑलरेडी प्रेझेंट असतात आणि कोणते अमिनो ऍसिड्स आपल्याला बाहेरून सप्लिमेंटरी घ्यावे लागतात. ठीक आहे. बघा हे सगळं आपल्याला झालेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अँड क्वार्टर्नरी स्ट्रक्चर. क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन मध्ये सिंपल प्रोटीन्स, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स अँड डिराइव्ड प्रोटीन्स. झालेलं आहे का हे सगळं? हो मॅम. ओके. मग आता रिवाइंड झालंय. हो. या पीपीटी टाकते मी. हे पीपीटी नसेल तुमच्याकडे. चला. देन लिपिड मध्ये काय पाहिलं आपण मागच्या वेळेला? लिपिड. फॅट्स मध्ये आपण लिपिड्स पाहिलेलं. त्याच्यामध्ये आपण टाइप्स बघितले लिपिड्स. लिपिडचे टाइप्स. हा ग्लिसरॉल बेस्ड, नॉन ग्लिसरॉल बेस्ड. ओके. चला तर आता आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स इन फिन फिशेस. ओके. तर कार्बोहायड्रेट्स आपण आधीच कार्बोहायड्रेट्सचं इंट्रोडक्शन पूर्ण घेतलेलं आहे. तर कार्बोहायड्रेट्स मध्ये काय पाहिलंय आपण? पाहिलंय का काही? न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू पाहिलंय आपण कार्बोहायड्रेटच्या. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज. हो मॅम. ओके. किती आहेत मग? आहे का काही लक्षात? नाही घ्यायचं असं काही, पण एनर्जीसाठी यूज होतो. म्हणजे एक्स्ट्रा काय नाही, फक्त एनर्जीसाठी कार्बोहायड्रेट यूज होतो. ओके. ठीक आहे. चला. सो कार्बोहायड्रेट्स like proteins and lipid carbohydrates are also another source of energy. आता जसं तू सांगितलं की फक्त एनर्जी सोर्स साठी कार्बोहायड्रेटचा उपयोग होतो. त्या कोणत्या एनर्जी? तर आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात ग्रोथसाठी किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते आणि त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स हा एक आहे. ठीक आहे. Fish do not have specific dietary requirement, but carbohydrates always included in fish diet as they are inexpensive energy source and also acts as a palate binder. आता आपण काय सोयाबीन मील पाहिलेलं आहे. बरोबर आहे. तर सोयाबीन मील मध्ये आपण काय पाहिलेलं होतं? मिथिओनाइन अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड आपण काय करतो की अमिनो ऍसिड मिथिओनाइनच्या पॅलेट्स तयार करतो. आर्टिफिशियल फूड तयार करतो. त्या आर्टिफिशियल फूड मध्ये आपण एक्स्ट्रा अमिनो ऍसिड्स ऍड करतो, प्रोटीन ऍड करतो. बरोबर आहे. तसंच कार्बन काय करतं? कार्बोहायड्रेट्स अँड ऑल्सो ऍक्ट्स ॲज ए पॅलेट बाइंडर म्हणून काम करतात. कार्बोहायड्रेट्स ऑल्सो प्रिकर्सर्स फॉर formation of various metabolic
इंटरमिडिएट नीड्स फॉर ग्रोथ. आता सांगितलं की त्यांच्या ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि ज्या काही व्हॅरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात नसला तरी कमी प्रमाणात, बट इट इज इसेन्शियल फॉर देअर various metabolic activities. Carbohydrates have sparing effects on utilization of dietary proteins in many aquaculture species. Digestibility different from different species. तर आपण आता कटला असेल, रोहू असेल, मृगल असेल, ह्या ज्या व्हॅरियस स्पीसीज आहेत त्या व्हॅरियस स्पीसीज नुसार ते डायजेस्टिबिलिटी त्याची डिफरंट असणारे, कन्झ्युमिंग कॅपॅसिटी डिफरंट असणारे, किंवा त्यांना जे कार्बोहायड्रेट्स त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी लागते त्याचं जे कॅल्क्युलेशन किंवा प्रमाण असेल ते कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. सम टाइप्स आर नॉट जनरली डायजेस्टेबल. For example, fibers. For example, cellulose, lignin, and chitins. So the class simple carbohydrates include single sugar, that is monosaccharides and polymers, oligosaccharides and the polysaccharides. The cellulose is produced by gut bacteria of herbivorous fish. The carbohydrates are divided into two types. Firstly, simple carbohydrates and the complex carbohydrates. The simple carbohydrates again divided into two types. Monosaccharides, it is a simple sugar, and the disaccharides. Complex carbohydrates is divided into polysaccharides. It contains starches, fibers, and glycogen. So we will see one by one. Firstly, the monosaccharide. Monosaccharides are simplest group of carbohydrates and often called simple sugar since they cannot be further hydrolyzed. Colorless crystalline solid which are soluble in water and insoluble in a non-polar solvent. These are compound which possesses a free aldehyde or ketone groups. The general formula is CnH2ON or CnH2nOH. They are classified according to the number of carbon atoms they contain and also on the basis of functional group present. The monosaccharides thus with 3, 4, 5, 6 and 7 carbons are called triose, tetrose, pentose, hexose, heptose, etc. and also are aldoses and ketose, depending upon whether they contain aldehyde group or ketone group. So the example of monosaccharides: glucose, fructose, and galactose. The next one is disaccharide. So disaccharides, these are compound sugars that yield 2 to 10 molecules of the same or different monosaccharides on hydrolysis. The monosaccharides units are joined by glycosidic bond, that is linkages. It is further classified as on the basis of number of monosaccharides units as disaccharides, trisaccharides, and the tetrasaccharides. Oligosaccharides yielding 2 molecules of monosaccharides on hydrolysis is known as disaccharides, and the ones yielding 3 and 4 monosaccharides are known as trisaccharides and the tetrasaccharides respectively, and so on. The general formula of disaccharide is CN
H2O N minus 1. For example, the disaccharides having the examples maltose, lactose, sucrose, etc. And the next is complex carbohydrates consist of polysaccharides. Polysaccharides, they are also called as glycans. Polysaccharides contains more than 10 monosaccharide units and can be 100 of sugar units in length. They yield more than 10 molecules of monosaccharides on hydrolysis. Means it is a polysaccharide in nature. Polysaccharides differs from each other in the identification of their recovering monosaccharide units, in the length of their chain, in types of bonds, linkaging units, and in the degree of branching. So they are primarily concerned with two important functions, that is, first is hello, येस मॅम. दिसते का स्लाइड का मध्ये चेंज होते? कार्बोहायड्रेटची दिसते फक्त. क्लासिफिकेशनची दिसते ना? हो. ओके. They are primarily concerned with two important functions, that is structural functions and the storage of energy. They are further classified into depending on the types of molecules produces as a result of hydrolysis. They may be homopolysaccharides containing monosaccharides of the same types or heteropolysaccharides, that is monosaccharides of different types. The example of polysaccharides, starches, fiber, and glycogen. So this is the structure of monosaccharides. Glucose, it is an aldohexose. It is it is in the form of a ring. See here the aldehyde group is present, and this is another example, fructose. Here the ketone group is present and it form a ring form, straight chain form, and it is in a ring form. It consists of a ketone group. So the important functions of carbohydrates, it is the cheapest energy source in the feeds. Components of various biological compounds including nucleic acids and mucose secretion. Nutritional value of carbohydrates varies among species. So the freshwater and warm water species generally able to utilize a higher level of dietary carbohydrates than cold water marine species. लक्षात आलं? The fresh water and warm water fishes generally able to utilize a higher level of dietary carbohydrates than cold water marine species. Difference may be due to higher intestinal amylase activity found in former groups. इथपर्यंत लक्षात आलंय? हो मॅम. आता आपल्याला फिश न्यूट्रिशन मध्ये जास्तीत जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर ते लिपिड्स, लिपिड्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता इथे आपण कार्बोहायड्रेट्स इन शॉर्ट मध्ये संपवलंय. हॅलो,
येस मॅम. बरं, यात काही प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत झालेल्यामध्ये मला सांगा. आता नेक्स्ट टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? रोहित नाही मॅम. रोहित माने, रोहित. हॅलो, बोला. काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? नाही मॅम, नाही. बरं, आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले मी सगळ्या पीपीटी एकदा परत रिवाइंड करते तुम्हाला. म्हणजे तुम्ही जी आपली ISC आहे, ठीक आहे, जे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत. चला, आपण प्रोटीन पाहिलेलं आहे. प्रोटीनला एकदा फक्त हायलाइट करूया आपण. प्रोटीनचे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. प्रोटीन स्ट्रक्चर मध्ये बायोलॉजिकल proteins are the most abundant biological macromolecules occurring in all the cells. Then proteins, the building blocks of proteins are the 20 naturally occurring amino acids. किती? तर 20. मग अमिनो ऍसिड्स मध्ये पाहिलेलं आहे आपण, प्रोटीन रिक्वायरमेंट ऑफ फिश इज व्हेरी हाय इन कार्निव्होरस फिशेस. आणि कार्निव्होरस फिशेस मध्ये जास्त आहे, तर मग ओमनिव्होरस आणि ज्या हर्बिव्होरस फिशेस आहे त्यांच्यामध्ये प्रोटीनची रिक्वायरमेंटच नाहीये का कमी आहे? आणि आहे तर का आहे? हॅलो मॅम, प्रोटीनची रिक्वायरमेंट कार्निव्होरस मध्ये जास्त आहे, कारण की ते कन्झ्युम करतात जे आहे ते कार्निव्होरस फिश आहे, कार्निव्होरस टाइप फूड आहे ना, त्यामुळे प्रोटीन रिक्वायरमेंट जास्त आहे. आणि ओमनिव्होरस हर्बिव्होरसचं काय? they generally consumes plant basis food. ओके. बरं, एज काही मॅटर करतोय का? न्यूट्रिटिव्ह. ओके, हा, काय? लार्वल स्टेज मध्ये प्रोटीन रिक्वायरमेंट हाय आहे अडल्ट पेक्षा. का? ग्रोथ साठी. ओके. बाकीच्यांना कळतंय का? अमिनो ऍसिड्स सांगा निकिता. amino acids, 20 amino acids which are essential for the nutritive requirement of the fishes. बरोबर आहे. मग त्या 20 मधले आपण काय केलंय, 2 पार्ट केलेले. बरोबर आहे. फर्स्ट पार्ट इज इसेन्शियल अमिनो ऍसिड्स अँड दी नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. मग इसेन्शियल अमिनो ऍसिड्स जे आहेत त्या इसेन्शियल अमिनो ऍसिड्सचं काय करतो आपण? त्यांना बाहेरून प्रोव्हाइड करतो का ते इनबिल्ड घेतात का ते कुठल्या फूड मधून घेतात? काय आहे नेमकं इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स? in fish body, so they should be taken from outer food. Okay, and non-essential? They are generally consumed in fish body, so there is no need to provide proteins. रोहित, तुला काय वाटतं? बरोबर आहे का रोहित? आहे का गेला? हॅलो रोहित, सौरभ, रोहित माने, तुम्हाला रेंजच नसते का? ओके, ठीक आहे, चला. देन काय पाहिलं आपण नेक्स्ट? This is the structure of amino acids. Consist of amino group, hydrogen ions, carboxyl group, COO, then functional group. Okay, this is the structure of amino acid. Then classification of amino acids on the basis of functional group. In that,
non-polar aliphatic functional group, then aromatic functional group, polar uncharged functional group, then positively charged functional group, negatively charged functional group. ठीक है. Then essential and non-essential amino acids on the basis of nutrition. In that, in essential amino acids, histidine, isoleucine, leucine, lysine, methionine, then phenylamine, then threonine, tryptophan, and the valines. And in the non-essential amino acids, alines, asparagines, then aspartate, glutamate, and serines. These are the non-essential amino acids. Then various sources of amino acids. कुठले सोर्सेस आहे? जर आपल्याला त्यांना आर्टिफिशियल प्रोटीन द्यायचं आहे तर मग आपण काय करणार आहे? आर्टिफिशियल प्रोटीन देण्यासाठी आपण काय करतो त्यांना? अमिनो ऍसिड प्रोफाइल ऑफ protein ingredient is important when the formulating and manufacturing feeds need for the sufficient level of these essential ingredients. The feed manufacturers for carnivorous species generally contain high level of good quality fish meal, which provide excess level of essential amino acids. Then fish containing high levels of animals or non-fish, plant or microbial proteins may require supplementation of essential amino acids to meet the requirement of a particular species, means larva, fingerlings, or in adult stage. Then structure of proteins is consist of 4 types: primary, secondary, tertiary, and the quaternary structure. Then classification of proteins: simple protein, conjugated proteins, and derived proteins. Okay. Then lipids. Lipids मध्ये काय पाहिलं आपण? Fatty acids, then essential fatty acids. ठीक आहे. त्यात काय पाहिलंय आपण? काही पाहिलंय का आपण लिपिड मध्ये? लिपिड आपण पाहिलंय का? फॅट्स, फॉस्फोलिपिड्स, स्फिंगोमायलिन्स, वॅक्सेस, then polyunsaturated fatty acids. Okay, polyunsaturated fatty acids are divided into three families. त्याच्यात पहिला आपण काय पाहिलंय? Oleic acids, then linoleic acids, and linolenic acids. That omega 3, omega 6, and omega. नाही ना, पीपीटी दुसरीकडे. पीपीटी ही कार्बोहायड्रेटची दिसायला लागली. काय की होऊ लागला लॅपटॉपला. ओलिक ऍसिड, लिनोलिक ऍसिड अँड लिनोलेनिक ऍसिड. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्यात काय पाहिलं बरं का आपण? पीपीटी पण कुठे गेली? कोणती पीपीटी दिसते रे निकिता? हॅलो हॅलो हॅलो, पीपीटी दिसते ना आता? हा आता दिसते. हो, आज काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलाय त्याला पण. ओके,
ठीक आहे. Those belonging to oleic family are referred to as omega 9, linoleic family as a omega 6, and the linolenic family as omega 3 fatty acids. मग त्यामध्ये काय पाहिलंय आपण? Linoleic acid is expressed as 18 carbon having double bonds of omega 6. 18 number of carbon atoms having 2 or double bonds of omega 6 is in the location of the first double bond relative to the methyl group or methyl group molecules. The lipids contained the most commercial aquaculture diet are less, that is 10%, mainly due to processing problems. ठीक आहे. मग त्यामध्ये आपण फर्स्टली ओलिक ऍसिड पाहिलं, त्यात ऑल्सो कॉल्ड ॲज सिस 9 और ओमेगा 9. त्याचे एक्झाम्पल काय पाहिले आपण? Oleic acid, it is an example of the fatty acids found in animal and the vegetable oils. It is a mono unsaturated fatty acids due to the presence of a single double bond. The physical property of fatty acids like oleic acids are determined by the number, geometry and position of the double bond in the chain. Then structure पाहिलेलं आपण त्याचं. Then linoleic acid, the exact structure was classified by Hilditch TP et al. In 1939, and it was then synthesized by Raphael Array and Sondimer F in 1950. It is a polyunsaturated fatty acids with 2 cis double bonds, with the first one from the methyl end is in omega 6. आता लक्षात ठेवा, ओमेगा 6, ओमेगा 3 and ओमेगा 9 कशासाठी यूज केलेले? मग त्यामध्ये 18 नंबर्स ऑफ कार्बन्स, देन 2 नंबर्स ऑफ डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. Classification of lipid, that दोन टाइप. Classification of lipid is divided into 2 types, glycerol based and the non-glycerol based. त्यामध्ये glycerol based divided into 2 types, simple lipids and the compound lipids. Simple lipid consist of fats and oil, compound lipids having glycolipids and the phospholipids. Glycolipids again having the glucolipids and the galactolipids, and phospholipids lecithin and the cephalin. So, and while the non-glycerol based lipids are waxes, cerebrosides, then steroids, terpenes and the sphingomyelins. Okay. So these are some important fatty acids having nature saturated, mono unsaturated and the polyunsaturated fatty acids. Scientific names, then common sources of these fatty acids. Then essential fatty acids requirement of fish, omega 3, omega 6 and the omega 9. लक्षात आलंय का बरं इथपर्यंत हायलाइट केलेलं? ओके. आता यात काही प्रॉब्लेम असतील तर सांगा, कारण पुढचा टॉपिक आता मी उद्याच्या लेक्चरला सुरू करते. हो मॅम. काही प्रॉब्लेम नाहीये? नाही मॅम, नोट्स मिळाले तर मग आम्ही परत रिवाइज करतो.
हो, नोट्स देते ना तुम्हाला. पीपीटी पाठवते. आता जस्ट लेक्चर संपल्या मी तुम्हाला प्रोटीन आणि लिपिडच्या नोट्स पाठवते. आधीच्या पण आहेत क्लासरूमला. जर नसतील तर तसं सांगा, मी त्या पण पाठवते. ठीक आहे. सौरभला काही प्रॉब्लेम आहे का? सौरभला तुला मी गुगल क्लासरूमला ऍड केलेला आहे. हॅलो हॅलो मॅडम. हा, तू सांगितलेलं मला